उमरखेड आणि यवतमाळ शहरात 2 दिवसांच्या फरकानं एकाच पद्धतीने एटीएम फोडून रोकड लंपास करण्यात आली होती। दरम्यान चोरांच्या शोधासाठी पोलिसांनी शहरातील बहुतांश चौक आणि मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासला आहे। यामध्ये 2 कार पोलिसांना संशयास्पद वाटल्या आहेत। या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। उमरखेड आणि यवतमाळ शहरात 2 दिवसांच्या फरकानं एकाच पद्धतीने एटीएम कापून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहे। यासाठी यवतमाळ शहरातील बहुतांश चौक आणि मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। यात 2 कार पोलिसांना संशयास्पद वाटले आहे। मात्र या दोन्ही कार शहराबाहेर कोणत्या मार्गाने गेल्या याचा शोध लागला नाही। उमरखेड येथून गॅस कटरने एटीएम कापून 1.5 लाखांची रोकड पळवण्यात आली। त्यानंतर यवतमाळमधील दाते चौक परिसरातील एटीएम गॅस कटरनं कापून शुक्रवारी पहाटे 21 लाखांची रोकड टोळीनं पळवली। ही टोळी कर्नाटक आणि उदगीर इथं चोऱ्या करून यवतमाळात पोहोचली होती। त्यांनी एटीएमला लक्ष्य केलं आहे। या टोळीची गुन्ह्याची पद्धत पाहून ती हरियाणातील असावी असा पोलिसांचा अंदाज आहे।